23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रातल्या सर्व शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनानं घेतलेला आहे. या निर्णयामुळं काही नियम शासनानं घालून दिलेत की त्या नियमानुसारच शाळा सुरू राहतील. तसेच काही नियम शाळांनीसुद्धा बनवले आहेत की स्वतःची शाळा व्यवस्थित राहावी, कोणत्याही अडचणी निर्माण होऊ नयेत. त्यासाठी काही नियम बनवलेले आहेत. तर त्यापैकी जे नियम आहेत काही त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू होत आहे 9वी ते 12वी. ज्या ठिकाणी 9वी ते 10वी फक्त शाळा आहे त्या ठिकाणी 9वी-10वीच्या वर्ग सुरू राहतील आणि ज्या ठिकाणी 12वीपर्यंत आहेत त्या ठिकाणी 9वी ते 12वी वर्ग सुरू राहतील. सगळ्यात सुरुवातीला पालकांची मीटिंग घेतली जाईल वर्गानुसार आणि त्या मीटिंगमध्ये तुम्हाला काही पालकांना सूचना दिल्या जातील. त्या सूचनांनुसार पालक ठरवतील की विद्यार्थ्याला शाळेत पाठवायचं किंवा नाही. शक्यतो सर्व पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवण्यास काही हरकत नाही, परंतु प्रत्येक पालकांनी स्वतःचा तो निर्णय घ्यायचा आहे. त्या पालकांवरती कुठलंही बंधन नसणार आहे की विद्यार्थ्याला शाळेत पाठवलं पाहिजे. पण समजा जर का पाल्यास आपण शाळेत पाठवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला इथं जे दिलेलं आहे अशा पद्धतीचं हमीपत्र द्यावं लागेल आणि ते होकारार्थी हमीपत्र दिल्यानंतर आपण आपल्या पाल्यास शाळेत पाठवू शकाल. त्यानंतर ज्यावेळेला आपण शाळेत त्याला पाठवणार आहे तर त्यासाठीची काही गोष्टी आपण पाळाव्या लागणार आहेत. समजा जर का विद्यार्थी आजारी असेल तर त्याला शाळेत पाठवायचं नाही. कुठल्याही प्रकारचा जरी आजार असला तरीसुद्धा त्याला शाळेत पाठवू नका. आणि त्याच्यानंतर समजा जर का तुमच्या घरामध्ये कोणी व्यक्ती आजारी आहे, ते कोणत्याही कारणानं असो, तर मात्र तुम्ही शक्यतो त्या विद्यार्थ्यालासुद्धा त्याच्यापासून लांब ठेवा आणि शाळेत नाही पाठवलं तरी चालेल. कारण त्या आजारी व्यक्तीचं लक्षणं कोणते आहेत याबद्दलची माहिती फक्त तुम्हाला असणार आहे. त्यामुळं तुम्हीच ती काळजी घेणं गरजेचं आहे. घरात व्यक्ती आजारी कोणाच्या आहे किंवा नाही याबद्दलची माहिती शाळांना नसते. त्यामुळं तुम्ही ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे की जर समजा आपल्या घरात कोणी व्यक्ती आजारी असेल तर त्याच्यासाठीची काळजी कोणती घ्यायची वगैरे हे दिलेलं आहे आणि त्या व्यक्तीपासून विद्यार्थ्याला दूर ठेवा आणि शक्यतो शाळेत पाठवू नका. त्यानंतर जर आपण शाळेत आपल्या पाल्याला पाठवत असाल तर त्याला शाळेच्या गणवेशातच पाठवायचं आहे. काही शिस्तीचे नियमांच्या खातर ती शाळेमध्ये गणवेशामध्ये विद्यार्थ्यांनी असणं गरजेचं आहे. त्यामुळं शाळेत येताना विद्यार्थ्यानं गणवेशामध्ये यावं. त्याच्यानंतरची दुसरी महत्त्वाची गोष्ट शाळेत येताना गणवेशानंतरची मास्क कंपल्सरी आहे. आता या तुम्हाला स्लाईडमध्ये तुम्हाला पुढं दिसत आहे की विद्यार्थी 2 उभा आहेत. तर या 2 विद्यार्थ्यांनी कागदाचे मास्क तयार केलेले होते आणि त्या कागदापासूनच्या मास्क घालून ते विद्यार्थी शाळेमध्ये आलेले आहेत. तर अशा पद्धतीनं कागदाचे मास्क तुम्ही न करता शक्यतो कापडाचे मास्क करा आणि कापडी जे मास्क आहेत त्याचीसुद्धा क्वालिटी जरा थोडी चेक करायची आणि त्यानुसार ते विद्यार्थ्यांना मास्क द्यायचे. शक्यतो मास्कचा उपयोग केल्यानंतर श्वासोच्छ्वास घेता यावा अशा पद्धतीचे मास्क असावेत. दुसऱ्या तुम्हाला इमेजमध्ये असं दिसेल की एक लहान मुलगा आहे, तो आपल्या आईला सांगतो आहे की तू मास्क घालायला विसरलेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीनं लहान जी मुलं आहेत ती तुम्हाला आठवण करून देऊ शकतात. त्या पद्धतीनं त्या मुलांनीसुद्धा शाळेत येताना मास्क घातला आहे किंवा नाही त्याची तुम्ही चौकशी करायची, खात्री करायची. त्याच्यानंतर शाळेत येताना आणि घरी जाताना विद्यार्थ्यांना एकटं जावं. हे कशासाठी तर सोबत जी विद्यार्थी असेल त्याच्यापासून लांब राहण्यासाठीची ही काळजी घ्यायची आहे. जरी तुम्ही सोबत जात असाल तर एकमेकांमध्ये अंतर कमीत कमी 6 फूट असावं आणि शक्यतो पालक जर सोडायला येणार असतील तर सगळ्यात उत्तम. सायकलचा वापर असेल तर तो विद्यार्थी एकटाच येणार आहे. आणि जरी पालकांनी शाळेत सोडायला आलात तर सर्व विद्यार्थ्यांचे पालक जर आले तर गेटवरती गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं शक्यतो लांबूनच विद्यार्थ्यांना सोडा आणि पालकांमध्ये सुद्धा एकमेकांमध्ये 2 मीटरचं अंतर म्हणजे 6 फुटाचं अंतर तुम्ही ठेवायचं आहे. आता तुम्ही विद्यार्थी ज्यावेळेला शाळेत याल त्यावेळेला शाळेत आल्यानंतर तुम्ही फक्त वर्गात जाऊन बेंच जो तुम्हाला दिलेला असेल त्या बेंचवरती बसायचं आहे आणि तिथून सरळ घरी जायचं आहे. कुठंही इकडे तिकडे फिरत बसायचं नाही, कुठल्याही वस्तूंना हात लावायचा नाही आणि शाळेत खेळत तर अजिबात बसायचं नाही. काही विद्यार्थी शाळा सुरू असताना लवकर येतात आणि खेळत बसतात. त्यामुळं अजिबात कुठल्याही विद्यार्थ्यांनी शाळेत येऊन अगोदर इकडं तिकडं टायमिंगच्या अगोदर येऊन इकडे तिकडे फिरत बसायचं नाही. शांतपणे आपल्या जो बेंच दिला असेल त्याच बेंचवर जाऊन बसायचं. मित्राच्या बेंचवर शेजारी जाऊन कुठेही बसायचं नाही.
त्याच्यानंतर ज्यावेळेला तुम्ही शाळेमध्ये येता त्यावेळेला इकडं तिकडं गप्पा मारत बसायचं नाही. विद्यार्थ्यांना गप्पा मारण्याची सवय जादा असते. जरी तास संपला तरी ते एकत्र येतात आणि गप्पा मारत बसतात. तर अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. आपला बेंच आणि आपण बेंच सोडून कुठेही इकडं तिकडं तुम्ही जायचं नाही आणि गप्पा मारत तर अजिबात बसायचं नाही. वर्गातसुद्धा तुम्ही गोंधळ घालायचा नाही. त्याच्यानंतर तुम्हाला शाळेत येताना काही गोष्टी आवश्यक आहेत की ज्या तुम्ही वैयक्तिक वापरायच्या आहेत. पहिलं म्हणजे तुमचा मास्क तर आहेच आहे. त्याच्यानंतर पाण्याची बॉटल, शाळेसाठी लागणारं जे आवश्यक पेन, पेन्सिल, खोडरबर, वह्या, पुस्तकं वगैरे हे काहीही एकमेकांकडून मागून घ्यायचं नाही. आणि सॅनिटायझरसुद्धा आपल्यासोबत ठेवायचं आहे. आणि तुम्ही जे सॅनिटायझरसुद्धा जो आणलेला असेल तो सुद्धा स्वतः एकट्यासाठीच वापरायचा. दुसऱ्या कोणालाही तो सॅनिटायझर द्यायचा नाही. कुठलीही वस्तू एकमेकांना द्यायची नाही आणि वापरायची नाही. स्वतःची वस्तू स्वतःजवळ ठेवायची आणि वापरायची आहे स्वतःसाठीच. शाळेत दिलेल्या वेळे अगोदर फक्त 5 मिनिटं यायचं, कारण विद्यार्थ्यांना सवय आहे की अगोदर यायचं आणि खेळत बसायचं. या कारणास्तव वेळ जी तुम्हाला दिलेली असेल शाळेनं, त्या शाळेने दिलेल्या वेळेच्या अगोदर फक्त 5 मिनिटं वर्गात येऊन बसायचं आहे. त्याच्यानंतर तुमची बैठक व्यवस्था शाळा ठरवेल कोणत्या प्रकारे करायची आहे. इथं मी सांगितलेली जी आहे ती त्याच्यामध्ये काय केले की बाबा आमच्यातल्या शाळेतल्या सगळे शिक्षकांनी चर्चा केल्यानंतर ठरवले की आणि शासनानं सुद्धा अशाच पद्धतीनं सूचना दिलेल्या आहेत की एका वर्गामध्ये 25 विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केली जाईल. जर समजा वर्ग मोठे असतील तर त्यानुसार थोडीशी संख्या वाढवली तरी चालते. आणि एका बाकावरती एकच विद्यार्थी बसेल आणि बेंचवरती बसताना एकमेकांच्या पासून लांब बसण्यासाठी नागमोडी वळणामध्ये बसवला जाईल. समजा एक विद्यार्थी पहिल्या बाकावरती उजव्या साईडला बसला तर दुसऱ्या बाकावरती दुसरा विद्यार्थी जो आहे तो डाव्या साईडला बसेल आणि तिसरा बेंचवरचा उजव्या साईडला बसेल. अशा पद्धतीनं नागमोडी वळणामध्ये विद्यार्थी बसतील. विद्यार्थ्यांना सगळं स्वतःचं जे साहित्य आहे ते स्वतःच्याच बेंचवरती ठेवायचं आहे, ना की दुसऱ्याच्या बेंचवर ठेवायचं. आणि दुसऱ्याला धक्का नाही लागणार अशा पद्धतीनं स्वतःच्या बेंचवर ठेवायचं आहे. नाहीतर पुढं जी वही ठेवाल तो पुढचा विद्यार्थी पाठीमागे टेकला की त्याला ती वही थटते. तर त्यामुळं स्वतःच्या बेंचवरची वही त्याला समोरच्याला न थटेल अशा पद्धतीनंच ती ठेवायची आहे. त्याच्यानंतर शाळेत आल्यानंतर एकमेकांना समजा पाण्याची गरज पडली तर पाणी देणार, वही, पुस्तक, तर अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. शाळेत आल्यानंतर स्वतःचं साहित्य स्वतःजवळ, दुसऱ्याचं कुठलंही साहित्य घ्यायचं नाही. ही मगाशी मी पण तुम्हाला सांगितलेलंच आहे. तसंच शाळेत आल्यानंतर अनावश्यक वस्तूंना हात लावायचा नाही. काही विद्यार्थी बेलला हात लावतात, काही विद्यार्थी जे पोल शाळेमध्ये आहेत ते व्हरांड्यातले पोल जे आहेत तिथं व्हरांड्यात मुलं बसलेले आहेत पहा, अशा पद्धतीनं पोलला हात लावतात. किंवा खेळाचं जे साहित्य आहे किंवा शिक्षकांनी आणलेलं साहित्य, फळा किंवा पुस्तकं असतील, वर्गामध्ये काही वह्या ठेवलेल्या असतात त्या वह्यांना हात लावणे वगैरे अशा कुठल्याही गोष्टी करायच्या नाहीत. शाळेत आल्यानंतर तुम्ही फक्त तुमच्या वस्तूंना हात लावायचा आहे. शाळेतल्यासुद्धा मित्रांच्या सोडून ज्या शाळेच्या वस्तू आहेत त्या शाळेच्या वस्तूंनासुद्धा अजिबात हात लावायचा नाही. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे, शाळेत आल्यानंतर थुंकण्यास मनाई. म्हणजे शाळेत कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांनी थुंकायचं नाही. मास्कच काढायचा नाही म्हणजे तुम्ही थुंकायचा सुद्धा विषय येत नाही. त्यामुळे ही गोष्ट काटकशानं पाळायची. त्यानंतर तुम्हाला शाळेमध्ये शिक्षक तुम्हाला जे अभ्यास देतील ते त्यांच्या व्हॉट्सअपवरती पाठवायचं आहे किंवा व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती पाठवा तुमचं नाव लिहून, किंवा त्यांना लांबून दाखवायचं आहे. लांबून याचा अर्थ कमीत कमी 3 ते 4 फुटाचं तर कमीत कमी अंतर पाहिजे वहीमध्ये आणि वही लांब धरायची म्हणजे तुमचं 6 फुटाचं अंतर होऊन जाईल. त्याच्यानंतर शाळेत आल्यावर बोलताना एकमेकांमध्ये 6 फुटाचं अंतर ठेवायचं आहे. शक्यतो आपापसात कुठल्याही गोष्टी चर्चाच करायची नाही. त्यामुळे तुम्ही जे शाळेत बसलेलं असाल किंवा तासावरून शिक्षक बाहेर जात असतील, आत येत असतील त्यावेळेत एकमेकांच्यामध्ये जर 6 फुटाचं अंतर असेल तरच बोलायचं. म्हणजे तुम्ही बेंचवर ज्यावेळेला बसाल त्यावेळेला अजिबात बोलायचं नाही, कारण बेंचमध्ये 6 फुटाचं अंतर नाही. त्यामुळं तुम्ही बेंचवर बसल्यानंतर अजिबात बोलायचं नाही. शाळेतनं येता जाता जरी बोलायचं असेल तर 6 फुटाचं कमीत कमी अंतर पाहिजे. आणि तुम्हाला आणखी इथे एक दिलेल्या इथे इमेजमध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत ज्या लहान मुलांच्या तर्फे दाखवण्यात आलेल्या आहेत. तर या पण तुम्ही पहा, ही ग्रीटिंग्स बनवलेली होती आणि त्या ग्रीटिंग पाठवलेल्या आहेत. तर त्याच्यातून असं दिसतं की तुम्ही जे काही कोरोनाच्या संदर्भातले काही नियम पाळायचे आहेत, त्या काही गोष्टी करायच्या आहेत, तर त्या संदर्भातले ते चित्र दिलेले आहेत, ग्रीटिंग्ज आहेत. तर शाळेत आल्यानंतर तुम्ही जे कोरोना संदर्भाच्या गोष्टी आहेत त्या कंपल्सरी पाळायच्या आहेत. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की आपल्या आजूबाजूच्या गावांमध्ये किंवा शहरांमध्ये जर गेलात तुम्ही तर कोरोना नसल्यानंतरची जी परिस्थिती असेल त्या परिस्थितीप्रमाणेच माणसं वागत आहेत. कोरोना नाही असं समजूनच एकमेकांच्याशी बोलत आहेत, हातात हात मिळवत आहेत, गप्पा मारत उभा राहत आहेत किंवा वस्तूंची देवाणघेवाण करत आहेत. मग
तुम्ही जर फोन एखाद्याला लावला तर त्या फोनवरती बघा अमिताभ बच्चनच्या आवाजामध्ये एक जाहिरात लागते, एक ट्यून लागते की जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही. तर ते खरंच आहे. जोपर्यंत कोरोनावरती कुठल्याही पद्धतीचं औषध निघत नाही तोपर्यंत तुम्ही कुठल्याही पद्धतीची ढिलाई, हलगर्जीपणा अजिबात करायचा नाही. विद्यार्थी तुम्ही घरातल्यांच्या समोर आदर्श ठेवू शकता, कारण घरातले तुमच्या काही जण नियम पाळत नसणार आहेत, काही जण पाळत असणार आहेत, त्यांचं अभिनंदन. आणि जर पाळत नसतील तर तुम्ही विद्यार्थ्यांनी त्यांना जाणीव करून द्यायची आहे. त्यामुळं जब तक दवाई नाही तब तक ढिलाई नाही ह्या गोष्टीचं थोडीफार काळजीपूर्वक वापर करा. त्याच्यानंतर पुढं कोणत्याही विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये आल्यानंतर कोरोना संदर्भातली कसलीही चर्चा करायची नाही, कुठल्याही अफवा पसरवायच्या नाहीत आणि कुठल्याहीबद्दल तुम्ही काही गैरसमज पसरवायचे नाहीत. कोणाला कोरोना आहे काय चेष्टासुद्धा एकमेकांची कोरोनावरून अजिबात करायची नाहीत. उलट तुम्ही ह्या पिक्चरमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं काही जे नियम आहेत ते नियम एकमेकांना सांगायचे आहेत आणि इतरांच्यासुद्धा सुधारणा करून घ्यायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर जर समजा तुम्हाला शाळेत आल्यानंतर काही अस्वस्थता वाटत असेल किंवा आजारी पडते असं वाटत असेल तर तुम्ही डायरेक्ट घरी न जाता शिक्षकांना कळवायचं आहे. तुम्हाला शिक्षक सोय करतील किंवा पालकांना कळवतील, पालकांना बोलवून घेतील. परस्पर अजिबात कोणीही घरी जायचं नाही. एकदा शाळेत आल्यानंतर तुम्ही कुठल्याही परिस्थितीत घरी जायचं नाही. त्याच्यानंतर वर्गाकडे जाताना आणि वर्गातून बाहेर पडताना तुम्हाला शिक्षक काही सूचना देतील, त्या सूचनेचंच पालन करायचं आहे. एका टायमिंगला कुठलेही 2 वर्ग एकत्रित बाहेर जाणार नाहीत किंवा आत येणार नाहीत. जाण्यासाठी एकच वर्गाला परवानगी आतमध्ये आणि येण्यासाठी सुद्धा. त्यामुळं जाता येता एकमेकांमध्ये 6 फुटाचं अंतर आणि शिक्षकांनी दिलेल्या सूचना सांगितल्याशिवाय कोणीही वर्गातनं बाहेर जायचं नाही किंवा वर्गात आतमध्ये येताना सुद्धा तुम्ही काळजी घ्यायची. आणि खाली 2 गोष्टी मला नेटवरती मिळाल्यात, तशा पद्धतीचेच काही प्रकारे सुविधा आपल्या शाळांमध्ये सुद्धा केली जाईल. तर त्या सुविधेचा तुम्ही सूचनांचं त्या जी काही गोल आखलेले असतील किंवा जे पांढरे पट्टे ओढलेले असतील त्यांचा उपयोग करायचा आहे, ना की त्याची चेष्टा करायची आहे. आणि दिलेल्या कुठल्याही सूचना तुम्ही हलक्यात घेऊ नका. काळजीपूर्वक राहा, जेणेकरून तुमचा फायदा होईल. शाळा सुरू झाली तर ज्यांच्याकडे नेटचं उपलब्धता नाही आहे त्या विद्यार्थ्यांचा सुद्धा फायदा होईल. त्यामुळे एकाच्या चुकीमुळं शाळेवरती कुठलेही गालबोट लागेल अशा कृती करू नका. स्वतःची काळजी घ्या आणि इतरांचीही काळजी घ्या. धन्यवाद.